नमस्कार, मी पल्लवी. स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं माझ्या किचनमध्ये. आज मी तुमच्यासोबत उन्हाळा विशेष अशी साधी सोपी ड्रिंकची रेसिपी शेअर करणार आहे की तुम्ही एक ग्लास पिल्यावर सुद्धा तुमचा पोट भरणार नाही. रखरखत्या उन्हाळ्यात थंडगार पिण्याची किंवा खाण्याची इच्छा सगळ्यांनाच होती. आज आपण खरबूजपासून मस्त अशी कमीत वेळात तयार होणारी पौष्टिक ड्रिंक तयार करणार आहोत. उन्हाळ्यात बऱ्याच वेळी दुपारचं जेवण करण्याची इच्छा होत नाही. मग अशा वेळी तुम्ही असं खरबूजचं सरबत बनवून पिलं ना तर तुमचं पोट पण भरेल आणि पोटाला थंडावा देखील मिळेल. चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया. सर्वप्रथम ही ड्रिंक बनवण्यासाठी इथे बघा मी या कपनी 1 कप दूध घेणार आहे. दूध मी रात्रीच गरम करून ठेवलेला होता. आता बघा इथे मी फुल फॅट म्हशीचं दूध घेतलेलं आहे. 1 कप दुधात साधारण 3 व्यक्तीकरिता मस्त थंडगार सरबत तयार होतो. आता आपण हे दूध गॅसवरती 1 उकळी आणण्यासाठी ठेवून देऊया. तुम्ही जर सरबत जास्त व्यक्तींकरिता बनवत असाल तर दूध तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता. आता बघा मी त्याच्यातलं थोडंसं दूध अजून घेतलेलं आहे. आता आपण याच्यात 1 चम्मच इतकं कस्टर्ड पावडर घालून घेऊया आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. कस्टर्ड पावडरची स्लरी तयार करताना गरम दूध अजिबात घालायचं नाही, कारण त्याच्या गाठी गुठळ्या तयार होतात. आपण हे बाजूला ठेवून देऊया आणि बघा आपल्या दुधाला पण छान उकळी आलेली आहे. आता आपण याच्यात 3 चम्मच इतकं साखर घालून घेऊया. गोडी तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता, पण 1 कप दुधासाठी एवढं गोड परफेक्ट आहे. साखर घातल्यानंतर पुन्हा एकदा खळखळून उकळी काढून घ्यायची आहे. आता आपण हे पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया आणि दुधात बघा आपल्याला थोडं करून घालायचं आहे. एका हाताने कस्टर्ड पावडरची स्लरी घालायची आणि एका हाताने सारखं मिक्स करत राहायचं आहे. कस्टर्ड पावडर घातल्यानंतर साधारण आपण हे दूध 3-4 मिनटं मंद आचेवर उकळून घ्यायचं आहे आणि त्याचसोबत चम्मच आपल्याला सारखं फिरवत राहायचं, म्हणजे दूध तळाला चिटकू नये. आता बघा थोड्या वेळाने आपला दूध थोडंसं घट्ट आणि क्रीमी होत आलेलं आहे. हे मिश्रण आपल्याला खूप जास्त शिजवून घ्यायचं नाही, कारण गार झाल्यावर देखील हे खूप घट्ट होतं. त्यामुळे मंद आचेवर साधारण 3-4 मिनटं पुरेसे आहे. कस्टर्ड पावडर घातल्यामुळे दुधाला चांगला घट्टसरपणा येतो. त्याचसोबत ड्रिंकसुद्धा चवीला खूप चांगली लागते. 3-4 मिनटं दूध चांगला उकळल्यानंतर कन्सिस्टन्सी बघा परफेक्ट आहे. आता आपण हे दूध नॉर्मल टेम्परेचरवरती साधारण अर्धा ते 1 तास गार होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे, फ्रीजमध्ये वगैरे अजिबात. आता आपण पुढची तयारी करून घेऊया. पोहे खाण्याच्या चमच्याने बघा 1 चम्मच इतका मी सब्जा घेतलेला आहे. उन्हाळ्यात सब्जाचे सेवन सगळ्यांनाच केले पाहिजे, कारण सब्जाचे बिया शरीरातील उष्णता कमी करण्यास मदत करते. पाणी घालून आता आपल्याला सब्जा थोडा वेळ भिजण्यासाठी ठेवायचा आहे. भिजल्यानंतर छान फुलला जातो. आपली जवळपास सगळी तयारी झालेली आहे. आता आपण एक खरबूज घेतलेला आहे. मीडियम आकाराचा मी इथे खरबूज घेतलेला आहे. आता आपण हे खरबूजचे 2 भाग करून घेऊया. खरबूज घेताना चांगला पिकलेला घ्यायचा, म्हणजे तो चवीला देखील चांगला लागतो. त्याच्यानंतर आता आपण खरबूजच्या सगळ्या बिया एका चम्मचच्या मदतीने वेगळ्या करून घेऊया. उन्हाळा सुरू झाला ना तर भरपूर प्रमाणात खरबूज मिळतात आणि खरबूज पोटाला थंडावा देण्याचं काम करतो. 1 कप दुधासाठी बघा मी मीडियम आकाराचा खरबूज घेतलेला आहे. तुम्ही किती ग्लास खरबूजचा सरबत करताय त्यानुसार तुम्ही खरबूज घेऊ शकता. आता आपण खरबूजच्या संपूर्ण बिया काढून घेतलेल्या आहे. त्याच्यानंतर या खरबूजच्या बिया फेकून न देता आपण हे वॉश करून एखाद्या मिल्कशेकमध्ये किंवा खीर बनवताना वापरू शकतो. खरबूज जेवढं गुणकारी आहेत ना तेवढ्याच ह्या बिया देखील आहेत. आता आपण खरबूजचा सगळा गर काढून घेऊया. मी 1 खरबूजचाच गर काढून घेणार आहे, म्हणजे एका तुकड्याचा. मी चम्मचच्या मदतीने काढून घेते, कारण आपला खरबूज चांगला पिकलेला आहे. तुम्ही चाकूने देखील कापून घेऊ शकता. इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. पाणी वगैरे काही घालायची गरज नाही. आता आपण अर्धा भाग ठेवलेला होता त्याचे छोटे तुकडे करून घ्यायचे आहे, म्हणजे आपण जेव्हा शरबत पितो ना त्यावेळी खूप चांगले लागतात हे मध्ये खाताना. आता मग मी चाकूच्या मदतीने जेवढे शक्य होईल तेवढे बारीक तुकडे करून घेणार आहे. तुम्हाला जर असे छोटे काप घालायचे नसेल ना तर तुम्ही सगळ्या खरबूजची प्युरी करून घेऊ शकता.
पण असे छोटे छोटे तुकडे सरबत पिताना चवीला चांगले लागतात, म्हणून मी 1 वाटी इतकं घालून घेणार आहे. आणि एकदम स्मूथ अशी आपली प्युरी बघा मी करून घेतलेली आहे. आता आपण तयार करून घेतलेला दूधसुद्धा गार झालेला आहे. आता आपण सरबत बनवून घेऊया. थंड झाल्यानंतर बघा दूध चांगला घट्ट झालेला आहे, त्यामुळे जास्त शिजून घेऊ नका. आता आपण तयार केलेली प्युरी घालून घेऊया आणि चम्मचच्या मदतीने सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. उन्हाळ्याच्या दिवसात भरपूर पाहुणे येतात, त्यांना चहा न देता अशी ही वेगळी झटपट होणारी ड्रिंक करून देऊ शकता. आता बघा मी सगळं मिक्स करून घेतलेलं आहे. आता आपण सब्जाच्या बिया भिजवायला ठेवलेल्या होत्या, ते देखील बघा चांगल्या फुललेल्या आहे. इथे मी सगळ्याच बियांचा वापर केलेला आहे. तुम्हाला जितके आवडतात त्यानुसार तुम्ही करू शकता. त्याच्यानंतर बारीक काप करून घेतलेले खरबूज आणि थोडेसे मी बर्फ घालणार आहे. हे सुद्धा ऑप्शनल आहे. तुम्हाला जर बर्फ घालायचे नसेल तर तुम्ही माठातलं थंडगार पाणी देखील वापरू शकता, पण उन्हाळ्यात थंडगार सरबत प्यायला खूप छान वाटतं, त्यामुळे मी बर्फ घालून घेतलेला आहे. मस्त आपलं सरबत तयार झालेलं आहे. गार्निशिंगसाठी इथे मी गुलाबाच्या पाकळ्या घातलेल्या आहे. तुम्ही ड्रायफ्रूट्स देखील वापरू शकता. आता आपण सर्व करून घेऊया. बऱ्याच वेळी उन्हाळ्याच्या दिवसात दुपारचं जेवण करावंसं वाटत नाही किंवा स्किप करायचं असेल तर असंही रिफ्रेशिंग पौष्टिक ड्रिंक तुम्ही नक्की पिऊ शकता. खाऊन पिया किंवा पिऊन खा, अशी एवढी टेस्टी तयार होते. त्याच्यानंतर गार्निशिंगसाठी बघा इथे मी गुलाबाच्या पाकळ्या वापरलेल्या आहे. तुम्ही पिस्त्याचे काप, काजू, बदाम तुम्हाला जे आवडतं केशर तुम्ही घालून घेऊ शकता, पण गुलाबाच्या पाकळ्या घातल्याने रंग अजून खुलून येतो. आणि बघा आपलं सरबत किती भारी दिसतोय ना. जितकं छान दिसतोय तितकंच भारी चवीला देखील लागतो. तर तुम्ही सुद्धा घरी या उन्हाळ्यात अशी ही रिफ्रेशिंग त्यासोबत पौष्टिक ड्रिंक तुमच्या घरी नक्की बनवून बघा आणि रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आजची ही साधी सोपी त्यासोबत पौष्टिक ड्रिंकची रेसिपी तुम्हाला थोडी जरी आवडली असेल ना, तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.